ऐक ना विठ्ठला, मला तुला काहीतरी बोलायचंय. आणि आषाढी एकादश नंतर घरी माझ्या चालायचंय. माहितीये सरकारने तुझ्या सुरक्षेसाठी लावली तिथं वर्दी, आणि रावळात तू सध्या एकटा नाहीस, हाय तिथं लय मोठी गर्दी. पण मला बी पाहायचंय नशीब कशाच्या आधारावर लिहितोस, कोणाला कमी कोणाला जादा कसं रे देतोस. अरे प्रपंच करून परमार्थ करणं माहितीये किती दमाय होतं. आणि तू कटेवर हात ठेवून म्हणतो हरिनाम करा. अरे तुला काय नुसतं म्हणाय होतं. एखाद्याला स्वप्न देतोस आयुष्य जातं पूर्ण करायला, आणि ज्याचं झालं स्वप्न पूर्ण त्याला आयुष्यात देत नाही जगायला. 36 गुणावाल्याचा संसार खेळासारखा मोडितोस, आणि ज्याचं एक पण गुण जळना त्याचा संसार फुलवितोस. लोक म्हणतात हे आदल्या जन्मीचं पुण्यपाप, पण आदला जन्मच मी पाहिला नाही तर मी कशाला भिवू. तूच जर असं वागायलास पांडुरंगा, तर मग मी विश्वास कोणावर ठेवू. जाऊ दे बाबा माझे गाराने, ते बायकोनं निवेद धाडलाय त्याच्याकडे जरा पाहशील. आणि माहितीये मी तुझा नामा नाही, पण थोडं तरी खाशील. चल जातो आता, उशीर झालाय. ती राहिली अजून जेवायची. आणि 12 नंतर लागल आषाढी एकादश, ती पुन्हा पाणी बी नाही प्यायची. आणि होय व धनी, ते निवदावर पाण्याचा थेंब कसा पडलाय, असं वाटायले जणू तुमचा पांडुरंग खाता खाता रडलाय. रामकृष्ण.